जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान गुनेखान. जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. एनपीएस धान्य प्रकरणात सुरू असलेल्या आपल्या विशेष मालिकेतील हा 6वा भाग आहे आणि या भागात सर्वात गंभीर बाब समोर येत आहे. तहसील कार्यालय पुसद यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. या प्रकरणात चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती, ज्यामध्ये तत्कालीन नायब तहसीलदार श्री विवेक इंगोले, तत्कालीन पुरवठा निरीक्षण अधिकारी सौ मनीषा फटाळे आणि पुरवठा निरीक्षक सौ संगीता थेर यांचा समावेश होता. परंतु अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या समितीने कोणतीही सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी न करता माझ्या अर्जामध्ये विचारलेल्या मूळ मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अहवालामध्ये संबंधित डीलर आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येते आणि याहून गंभीर बाब म्हणजे ज्या अहवालाला तत्कालीन तहसीलदार महादेव जोरवर यांनी मान्यता दिल्याचेही समोर येत आहे. म्हणजे संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव, नियमाचे उल्लंघन आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्ही ही लढाई थांबवणार नाही. ना दबावाला झुकणार, ना माघार घेणार. या प्रकरणात पुढील भागात धक्कादायक पुरावे समोर आणणार. आमच्याकडे पुरावे भरपूर उपलब्ध आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अशाच सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हा विषय भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.